अरे अरे, हे तुमच्यासाठी आहेत. आमच्याकडून. एक तर परिस्थिती एकदम खराब आहे. माहित नाहीये काय झालं. हे दाढी वाढवून समोर कोण उभं राहिलंय. धोकाच धोका आहे. धोकाच धोका. हे तुमच्यासाठी आहे आमच्याकडून. हे होममेड आहेत. आम्ही वीगन लाडू बनवले आहेत. आम्ही स्वतः पण वीगन आहोत. हे तुम्ही बनवलेत का? हो, आम्ही बनवले. याने बनवलेत. याने बनवलेत. याने साथ दिली नसती तर बनवू शकलो नसतो. थँक्यू आचार्यजी. नमस्ते सर, माझं नाव वेद माता आहे. पण वेदांना तर मी जाणलंच नाही. लहानपणापासून घरात गीता पाठ करून घेतली होती, पण मला ते कधीच पटलं नाही, कारण मला ते समजत नव्हतं. जेव्हापासून मी तुमच्याशी जोडले गेले आहे तेव्हापासून आता मला गीतेचं खरं महत्त्व समजतंय. तुम्ही जे म्हणत होता की कोणी गीतेला तिची खरी जागा देत नाही, याचा अर्थ हाच की त्यात काय लिहिलंय हे त्यांनाच माहित नसतं. हेच तुमच्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आहे. कोणतीही प्रॅक्टिस म्हणजे कर्म असतं. आत्ताच समजावून सांगत होतो ना की कर्मांना चांगलं किंवा वाईट म्हणणं अज्ञान आहे. कर्म चांगलंही नसतं आणि वाईटही नसतं. तेच कर्म जर तुम्ही बोधाच्या केंद्रातून केलं तर ते चांगलं आहे. कोणी जर सारखं म्हणत असेल की अमुक काम वाईट आहे तमुक काम वाईट आहे, तर कामं थोडीच वाईट असतात. कामाचं केंद्र चांगलं किंवा वाईट असतं ना. ग्रॅटिट्यूड सर. सही इथंच ना. हो, इथंच करा. तुम्ही कृष्णाची जी ओळख करून दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आचार्यजी, एक फोटो. धन्यवाद.